नमस्कार, मी नम्रता. आपले स्वागत आहे SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आपण मराठी व्याकरणातील संधी हा घटक अभ्यासत आहोत. या अगोदर आपण स्वर संधी, व्यंजन संधी यावर आधारित नियम आणि उदाहरणांचा सराव केलेला आहे. तसेच विसर्ग संधी यावर आधारित 5 नियम आपण अभ्यासले आहेत. आज आपण 6वा नियम अभ्यासणार आहोत. त्यावर आधारित उदाहरणांचा सराव करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण विसर्ग संधी अभ्यासाला. यामधील 6वा नियम आहे विसर्गाच्या जागी र त्या मागे आणि पुढे मृदू वर्ण आल्यास र कायम राहतो व संधी होते. विसर्गामध्ये 6वा नियम आहे. विसर्ग संधी यामध्ये 6वा नियम आहे र हा विसर्गाच्या जागी र आल्यास तो कायम राहतो. उदाहरणाद्वारे ते आपल्या जास्त लवकर लक्षात येईल. विसर्गाच्या जागी आपण स्ट्रक्चर फॉर्म मध्ये जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर आपण हे अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. विसर्गाच्या जागी र आल्यास आणि मागे पुढे मृदू वर्ण आल्यास र कायम राहतो. यामध्ये अंत विसर्गाच्या जागी काय आहे तर र, म्हणून आता र कायम राहील. कारण र च्या नंतर किंवा र च्या पुढे काय आहे, विसर्गाच्या पुढे काय आहे, हा मृदू वर्ण. ग हा मृदू वर्ण आहे म्हणून र ॲज इट इज राहील. म्हणजेच तो रफारच्या स्वरूपात इकडे दिला जाईल आणि शब्द तयार होईल. संधी होते आणि शब्द तयार होतो. अंतर्गत हा शब्द, अंतर आणि गत हे 2 शब्द एकत्र येऊन अंतर्गत हा शब्द तयार होत असतो. हा र या या मृदू वर्णामध्ये रफारच्या स्वरूपात लिहिला जातो आणि संधी होते. आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच अंतर्गत. अंतर्गत हा शब्द कसा तयार झाला आहे, अंत यामध्ये जो विसर्ग आहे त्याचं र फॉर्म मध्ये आपण ट्रान्सफर केला आहे, रूपांतर केलं आहे. आणि हा र या मध्ये ग हा मृदू वर्ण आहे म्हणून त्यामध्ये आपण ऍड केलेला आहे आणि संधी झालेली आहे. पाहूया आपण पुढील उदाहरण. यामध्ये आहे पुन. याच्या अगोदर अ हा स्वर आहे म्हणून विसर्गाच्या जागी आपण र घेतलेला आहे आणि विसर्गानंतर काय आहे तर आ. यामध्ये पुनर आणि आगमन हे 2 शब्द एकत्र येऊन संधी होईल आणि आपल्याला शब्द मिळेल. कोणता शब्द मिळतो तर पुनरागमन. पुनरागमन हा शब्द कसा तयार झाला आहे आपल्याला समजलं असेल. आ हा र मध्ये मिक्स होतो आणि रा आपल्याला मिळतो आणि संधी होते. पुनर आणि आगमन हे 2 शब्द एकत्र येऊन पुनरागमन हा शब्द तयार होत असतो. पाहूया आपण पुढील उदाहरण. यामध्ये आहे अंतर आणि आत्मा हे 2 शब्द आहेत. यामध्ये र नंतर आ हा स्वर आहे म्हणून आ हा र मध्ये मिक्स होईल आणि संधी होईल. आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच अंतरात्मा. अंतरात्मा हा शब्द कसा तयार झाला आहे, अंतर आणि आत्मा हे 2 शब्द किंवा हे 2 पद एकत्र येऊन अंतरात्मा हा शब्द तयार होत असतो. अंतर आणि आत्मा. आ हा र मध्ये मिक्स झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण त्याला लिहितो आणि अंतरात्मा हा शब्द आपल्याला मिळत असतो. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये आहे पहिलं पद पुनर आणि दुसरा जन्म. यामध्ये र या ज मध्ये मिक्स होईल आणि संधी होऊन आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच पुनर्जन्म. पुनर्जन्म हा शब्द कसा तयार झालेला आहे, पुनर आणि जन्म हे 2 शब्द एकत्र येऊन किंवा हे 2 पद एकत्र येऊन पुनर्जन्म हा शब्द तयार होत असतो. विसर्ग संधीचं हे उदाहरण आहे, हे आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. यामध्ये आता आपण पुढील नियम अभ्यासूया. विसर्ग संधी यावर आधारित नियम क्रमांक 7 हा आता आपण अभ्यासत आहोत. यामध्ये पहिल्या पदाच्या शेवटी पहिलं पद लेफ्ट साइडचं ते पद असतं ते पहिलं पद असतं किंवा पहिला शब्द. पहिल्या पदाच्या शेवटी पहिल्या पदाच्या शेवटी काय तर स आणि पुढे कोणतेही व्यंजन आले तर स चा विसर्ग होतो. स चा काय होतो तर विसर्ग होतो.
सातवा नियम खूप सोपा आहे, आपल्याला समजलं असेल. पहिल्या पदाच्या शेवटी जर स असेल तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा रूपांतर विसर्गामध्ये होतो, असा सातवा नियम आहे. यावर आधारित उदाहरणांचा आपण सराव करूया, ते आपल्या जास्त लक्षात येईल. यामध्ये स्ट्रक्चर फॉर्म मध्ये आपण अशा पद्धतीने हे लिहू शकतो. स च्या ऐवजी विसर्ग होतो पहिल्या पदात आणि ही व्यंजन कोणतेही असू शकतं. ओके, पहिलं पद आहे तेजस आणि दुसरं कण. नियमानुसार पहिल्या पदाच्या शेवटी जर स असेल तर स च्या ऐवजी विसर्ग लिहिला जातो. स च्या जागी विसर्ग लिहिला जातो आणि अशा पद्धतीने संधी होऊन शब्द मिळतो आपल्याला तेजकण. तेजकण हा शब्द तयार होत असतो. तेजकण हा शब्द कसा तयार झाला आहे? तेज आणि कण हे दोन शब्द एकत्र येऊन तेजकण हा शब्द तयार झाला आहे. स च्या ऐवजी फक्त आपल्याला विसर्ग लिहायचा असतो आणि आपल्याला शब्द मिळतो, तो म्हणजे तेजकण. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये पहिलं पद आहे मनस आणि दुसरं आहे पटल. यामध्ये पहिल्या पदाच्या शेवटी काय आहे तर स आहे, म्हणून स च्या ऐवजी काय लिहिला जाईल किंवा घेतला जाईल तर विसर्ग घेतला जाईल आणि संधी होईल. यामध्ये मन पटल, मनपटल हा शब्द आपल्याला मिळत असतो किंवा मनपटल हा शब्द तयार होत असतो. मनपटल हा शब्द कसा तयार झालेला आहे? मनस आणि पटल हे दोन शब्द एकत्र येऊन मनपटल हा शब्द तयार झालेला आहे. पुढचा नियम आपण अभ्यासूया. यामध्ये सातव्या नियम मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? पहिल्या पदाच्या शेवटी जेव्हा स असेल त्याच्या जागी फक्त विसर्ग लिहायचा असतो आणि संधी होते, आपल्याला शब्द मिळत असतो. ओके, पुढील नियम पाहूया. यामध्ये नियम क्रमांक 8 विसर्ग संधीमधील विसर्गाच्या पाठीमागे, विसर्गाच्या पाठीमागे म्हणजे लेफ्ट साइडला अ आणि विसर्गाच्या पुढे क ख प फ. विसर्गाच्या पाठीमागे काय तर अ आणि विसर्गाच्या पुढे क ख प फ. यापैकी कोणतेही व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो. विसर्ग ॲज इट इज राहतो किंवा कायम राहतो. आपल्याला नियम क्रमांक 8 समजला असेल. विसर्गाच्या पाठीमागे म्हणजे लेफ्ट साइडला, या साइडला अ असेल आणि विसर्गाच्या पुढे म्हणजे राईट साइडला क ख प फ. क ख प फ. या व्यंजनांपैकी कोणतेही व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो किंवा विसर्ग ॲज इट इज राहत असतो. पाहूया उदाहरण. स्ट्रक्चर फॉर्म मध्ये जर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. विसर्गाच्या पाठीमागे अ असेल आणि विसर्गाच्या पुढे क ख प फ हे व्यंजन असतील तेव्हा विसर्ग हा कायम राहतो, म्हणजेच विसर्ग हा ॲज इट इज राहत असतो, त्यामध्ये काहीच बदल होत नाही. यामध्ये प्रांत आणि काल. यामध्ये काय आहे? विसर्गाच्या अगोदर अ हा स्वर आहे आणि विसर्गाच्या पुढे क हे व्यंजन आहे, म्हणून या उदाहरणामध्ये प्रांतकाल हा शब्द ॲज इट इज राहील आणि आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच प्रांतकाल. ओके, समजलं असेल आपल्याला. पाहूया आपण पुढील उदाहरण. यामध्ये उष आणि काल. यामध्ये विसर्गाच्या अगोदर अ हा स्वर आहे आणि विसर्गाच्या पुढे क हे व्यंजन आहे, म्हणून विसर्ग हा ॲज इट इज राहील किंवा कायम राहील आणि उषकाल, उषकाल हा शब्द आपल्याला मिळेल किंवा उषकाल हा शब्द तयार होत असतो. यानंतर अंत आणि करण हे दोन शब्द किंवा दोन पद आहेत. यामध्ये देखील अ आहे आणि इकडे क आहे, म्हणून अंतकरण हे शब्द ॲज इट इज राहील, यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. अंतकरण हा शब्द अशा पद्धतीने तयार होतो, म्हणजेच काय? विसर्गाच्या अगोदर जर अ असेल आणि विसर्गानंतर क ख प फ या व्यंजनापैकी कोणतंही व्यंजन असेल तेव्हा विसर्ग हा कायम राहत असतो. हे आपल्याला नियम क्रमांक 8 मध्ये लक्षात ठेवायचं आहे. तसेच
अधपतन हे दोन पद आहेत. यामध्ये देखील विसर्गाच्या अगोदर काय आहे तर अ हा स्वर आहे. ध मध्ये अ हा स्वर आहे. आपल्याला आठवत असेल की व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची असतात. त्यांच्यामध्ये जेव्हा स्वर मिक्स केला जातो तेव्हा ती पूर्ण उच्चाराची होत असतात. यामध्ये ध हे व्यंजन आहे आणि त्यामध्ये आपण जेव्हा अ हा स्वर ॲड केलेला आहे तेव्हा आपण अशा पद्धतीने त्याचं प्रोनाउन्सिएशन करतो ध. आणि ध मध्ये अ हा स्वर आहे हे आपण सांगू शकतो. विसर्गाच्या अगोदर काय आहे किंवा विसर्गाच्या पाठीमागे काय आहे तर अ हा स्वर आहे आणि विसर्गानंतर काय आहे तर प हे व्यंजन आहे. म्हणून अशा कंडिशनमध्ये विसर्ग हा कायम राहील आणि आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच अधपत. अधपथ हा शब्द आपल्याला मिळत असतो. यामध्ये देखील अंत आणि प्रवाह हे दोन शब्द आहेत. यामध्ये विसर्गाच्या अगोदर कोणता स्वर आहे तर अ स्वर आहे आणि विसर्गानंतर काय आहे तर प हे व्यंजन आहे. म्हणून आपल्याला अंतरप्रवाह हा शब्द मिळत असतो. कारण यामध्ये अ हा स्वर आहे आणि इकडे प हे व्यंजन आहे. म्हणून विसर्ग ॲज इट इज राहतो आणि संधी होते. आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच अंतप्रवाह. यामध्ये अधपतन यामध्ये देखील आपण आय थिंक हा शब्द अगोदर पाहिलेला आहे. अधपतन हे ॲज इट इज राहील कारण इथं प हे व्यंजन आहे. 9वा नियम आपण अभ्यासूया. यामध्ये आहे विसर्गाच्या पाठीमागे ई किंवा उ आल्यास विसर्गाच्या पाठीमागे ई किंवा उ आल्यास ई हा स्वर आल्यास किंवा उ आल्यास विसर्गाच्या पुढे क ख प फ विसर्गाच्या पुढे क व्यंजन ख व्यंजन फ व्यंजन फ व्यंजन यापैकी कोणतेही व्यंजन आले तर विसर्गाचा श होतो. पहिल्याच्या नियममध्ये किंवा 8 नंबरच्या नियमामध्ये आपण असं पाहिलं विसर्गाच्या पाठीमागे अ असेल आणि विसर्गाच्या पुढे क ख प फ हे व्यंजन असतील तेव्हा काय होईल तर विसर्ग ॲज इट इज राहील किंवा कायम राहील. आणि नियम क्रमांक 9 मध्ये काय आहे जर विसर्गाच्या पाठीमागे अ आता नसणार फक्त ई किंवा उ हे स्वर असतील. कंडिशन काय आहे ई किंवा उ हे स्वर असतील तेव्हा विसर्गाच्या पुढे क ख प फ हे व्यंजन असतील तेव्हा विसर्गाचा श होतो. विसर्गाचा काय होत असतो श होत असतो. कंपॅरिझन मध्ये हा आपण नियम लक्षात ठेवू शकतो त्यामुळे ते आपल्या अधिक स्मरणात राहील. आपण स्ट्रक्चर फॉर्म मध्ये त्याला लिहू शकतो जर आपल्याला लिहायचं असेल तर. विसर्गाच्या पाठीमागे ई किंवा उ रस्व ई किंवा रस्व उ आल्यास आणि विसर्गाच्या पुढे क ख प फ हे व्यंजन आल्यास विसर्गाचा श होत असतो. विसर्गाचा काय होत असतो तर श होत असतो. ओके सराव करूया आपण उदाहरणांचा. यामध्ये पहिलं पद आहे नि आणि दुसरं कारण. नियमानुसार निसर्गाच्या पुढे काय आहे किंवा कोणता स्वर आहे तर ई आणि विसर्गानंतर काय आहे तर क हे व्यंजन आहे. म्हणून आता विसर्गाच्या जागी काय लिहिला जाईल किंवा काय घेतला जाईल तर श आणि आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच निष्कारण. निष्कारण हा शब्द कसा तयार झाला आहे किंवा कसा क्रिएट झाला आहे तर नि अधिक कारण हे दोन शब्द किंवा हे दोन पद एकत्र येऊन निष्कारण हा शब्द तयार झालेला आहे. यामध्ये फक्त काय इकडे क ख प फ हे व्यंजन असले पाहिजे चारच आणि इकडे ई किंवा उ असला पाहिजे. तर कंडिशननुसार इथं ई आहे म्हणून आपण विसर्गाच्या जागी श घेतलेला आहे. व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची असतात म्हणून आपण त्यांना अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. ओके पाहूया आपण पुढील उदाहरण. यामध्ये पहिलं पद आहे निश नि आणि दुसरं पा. यामध्ये विसर्गाच्या अगोदर काय आहे तर ई हा स्वर आहे. न मध्ये ई हा स्वर आहे. पहिली विलांटी आहे म्हणजेच रस्व ई आहे आपण सांगू शकतो. आणि विसर्गाच्या पुढे काय आहे तर प हे व्यंजन आहे. विसर्गाच्या पुढे काय आहे तर प हे व्यंजन आहे. नियमानुसार विसर्गाच्या पुढे क ख प फ हे व्यंजन आल्यास आणि विसर्गाच्या पाठीमागे ई किंवा उ आल्यास
विसर्गाचा काय होत असतो किंवा विसर्गाच्या जागी काय लिहित असतो आपण, तर श लिहित असतो आणि संधी होत असते. पाहूया आपल्याला कोणता शब्द मिळेल. सगळ्यांना सांगता येत असेल, निष्पाप हा शब्द तयार होत असतो किंवा आपल्याला हा शब्द मिळत असतो. निष्पाप हा शब्द कसा तयार झालेला आहे, नि अधिक पाप हे दोन शब्द एकत्र येऊन निष्पाप हा शब्द तयार झालेला आहे. यामध्ये पुढील उदाहरण पाहूया आपण. पहिला आहे बही आणि दुसरा आहे कृत. यामध्ये विसर्गाच्या अगोदर कोणता स्वर आहे, तर ई हा स्वर आहे. ह ला पहिली विलांटी आहे, म्हणजेच यामध्ये ई हा ऱ्हस्व स्वर आहे. आणि विसर्गाच्या पुढे काय आहे, तर क हे व्यंजन आहे. विसर्गाच्या पुढे काय आहे, तर क हे व्यंजन आहे. म्हणून नियमानुसार विसर्गाच्या पाठीमागे ई असेल आणि विसर्गाच्या पुढे क असेल तर विसर्गाच्या जागी आपण श हे व्यंजन घेत असतो आणि संधी होत असते. तर आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच बहिष्कृत. बहिष्कृत हा शब्द आपल्याला मिळत असतो. बहिष्कृत हा शब्द कसा तयार झालेला आहे, बही आणि कृत हे दोन शब्द एकत्र येऊन बहिष्कृत हा शब्द तयार झालेला आहे. फक्त येथे विसर्गाच्या ऐवजी श घेतलेला आहे किंवा विसर्गाचा श झालेला आहे नियमानुसार आणि आपल्याला बहिष्कृत हा शब्द मिळालेला आहे. पाहूया आपण पुढील उदाहरण. यामध्ये पहिलं पद आहे नि आणि दुसरं कर्ष. नियमानुसार विसर्गाच्या अगोदर काय आहे किंवा विसर्गाच्या पाठीमागे काय आहे, कोणता स्वर आहे, ई हा स्वर आहे आणि विसर्गाच्या पुढे काय आहे, तर क हे व्यंजन आहे. म्हणून आपण विसर्गाच्या जागी श हे व्यंजन घेणार आणि संधी होणार. आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच निष्कर्ष. निष्कर्ष हा शब्द कसा तयार झालेला आहे, निह अधिक कर्ष हे दोन शब्द एकत्र येऊन निष्कर्ष हा शब्द तयार झालेला आहे. यामध्ये नियम आपण अप्लाय करून पाहू शकता. हे उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे, कारण विसर्गाच्या अगोदर जर ई आहे आणि विसर्गापुढे जर क हे व्यंजन आहे तर ऑब्वियसली श हे व्यंजन तिथं घेणं आपल्याला मस्ट आहे आणि आपल्याला निष्कर्ष हा शब्द मिळतो. निष्कर्ष हा शब्द मिळत असतो. निष्कर्ष हा शब्द कसा तयार झालेला आहे, निह अधिक कर्ष हे दोन शब्द एकत्र येऊन निष्कर्ष हा शब्द तयार होत असतो. यामध्ये पुढील उदाहरण पाहूया आपण. यामध्ये पहिले पद आहे दू आणि दुसरं परिणाम. यामध्ये विसर्गाच्या अगोदर काय आहे, तर उ. पहिले जे आपण एक्झाम्पल किंवा उदाहरण पाहिले त्यामध्ये स्वर कोणता होता, तर ई ऱ्हस्व ई होती. या उदाहरणामध्ये उ आहे आणि विसर्गाच्या पुढे प हे व्यंजन आहे. म्हणून विसर्गाच्या जागी श हे व्यंजन घेतले जाईल आणि संधी होऊन आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच दुष्परिणाम. दुष्परिणाम. दुष्परिणाम हा शब्द कसा तयार झालेला आहे, डू ॲज इट इज, श हा आपण अशा पद्धतीने लिहिलेला आहे आणि परिणाम ॲज इट इज. व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची असतात म्हणून आपण त्यांना अशा पद्धतीने लिहिलेला आहे. दुष्परिणाम हा शब्द आपल्याला मिळत असतो. दू अधिक परिणाम हे दोन शब्द एकत्र येऊन दुष्परिणाम हा शब्द तयार झालेला आहे. यामध्ये पहिलं पद आहे दू आणि दुसरं आहे कीर्ती. यामध्ये विसर्गाच्या अगोदर कोणता स्वर आहे, तर उ हा स्वर आहे. कारण पहिली विलांटी आहे म्हणून आपण सांगू शकतो उ हा स्वर आहे आणि विसर्गाच्या पुढे क हे व्यंजन आहे. म्हणून विसर्गाच्या जागी काय लिहिणार आपण, तर श हे व्यंजन घेणार किंवा लिहिणार आणि संधी होऊन आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच दुष्कीर्ती. दुष्कीर्ती हा शब्द आपल्याला मिळत असतो. दुष्कीर्ती हा शब्द कसा तयार झालेला आहे, दू आणि कीर्ती हे दोन शब्द एकत्र येऊन दुष्कीर्ती हा शब्द तयार झालेला आहे. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये आहे पहिलं पद नी आणि दुसरं आहे फल. विसर्गाच्या अगोदर ई हा स्वर आहे, विसर्गाच्या पुढे फ हे व्यंजन आहे म्हणून विसर्गाच्या जागी आपण श हे व्यंजन घेणार आणि संधी होऊन आपल्याला निष्फल हा शब्द मिळेल. कोणता शब्द मिळेल, तर निष्फल हा शब्द आपल्याला मिळत असतो. निष्फल हा शब्द कसा तयार झालेला आहे, नी अधिक फल हे दोन शब्द एकत्र येऊन निष्फल हा शब्द तयार झालेला आहे. हे आपल्याला आता समजलं असेल. पुढील उदाहरण आहे. पहिलं पद आहे नी आणि दुसरं आहे कपट. विसर्गाच्या अगोदर ई हा स्वर आहे, विसर्गानंतर क हे व्यंजन आहे म्हणून विसर्गाच्या जागी आपण काय घेणार किंवा काय लिहिणार, तर श लिहिणार आणि आपल्याला शब्द मिळेल तो
तो म्हणजेच निष्कपट. कोणता शब्द मिळतो आपल्याला? निष्कपट हा शब्द आपल्याला मिळतो. निष्कपट हा शब्द कसा तयार झालेला आहे? नि अधिक कपट हे दोन शब्द एकत्र येऊन निष्कपट हा शब्द तयार होतो. यामध्ये निष्फल षटकोणाचा हा लिहायचा असतो आपल्याला. आतापर्यंत आपण 9 नियम अभ्यासले. आता काही विशेष संधी आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. त्या अगोदर आपण अपवाद पाहूया. यामध्ये दू आणि ख, विसर्गाच्या अगोदर उ हा स्वर आहे आणि इथे ख आहे. अशा परिस्थितीमध्ये विसर्गाचा श येथे होणार नाही. विसर्गाचा श होणार नाही, म्हणून हा अपवाद आपण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. दुःख हा शब्द ॲज इट इज तसाच लिहिला जातो. ओके. आणि निपक्ष यामध्ये देखील विसर्गाच्या अगोदर काय आहे? तर ई हा स्वर आहे आणि विसर्गानंतर प हे व्यंजन आहे. या कंडिशनमध्ये देखील विसर्गाचा श होत नाही. हे अपवाद आहेत, एक्सेप्शन्स आहे, ते आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. निपक्ष हा ॲज इट इज राहील. ओके, आपल्याला समजलं असतील. आता नियम क्रमांक 10. विसर्गाच्या पुढे श व स आल्यास विसर्ग कायम राहतो. विसर्गाच्या पुढे श व स आल्यास विसर्ग कायम राहत असतो. स्ट्रक्चर फॉर्म मध्ये आपण ते अशा पद्धतीने लिहू शकतो. विसर्गाच्या पुढे श किंवा स आल्यास विसर्ग ॲज इट इज राहतो किंवा कायम राहत असतो. यामध्ये दू आणि शासन. यामध्ये विसर्गाच्या पुढे काय आहे? तर श आहे, म्हणून नियमानुसार दुःशासन अशा पद्धतीनेच लिहिलं जाईल. म्हणजेच हे दोन शब्द एकत्र येऊन दुःशासन हा शब्द तयार होईल. येथील जो विसर्ग आहे तो कायम राहत असतो. हा नियम क्रमांक 10 मध्ये आहे. विसर्गाच्या पुढे काय असेल तेव्हा श किंवा स आल्यास, विसर्गाच्या पुढे श किंवा स हे दोन व्यंजन आल्यास विसर्ग कायम राहत असतो. यामध्ये नि आणि संधी. यामध्ये काय आहे? विसर्गाच्या पुढे काय आहे? तर स आहे. स हे व्यंजन आहे. विसर्गाच्या पुढे काय आहे? स हे व्यंजन आहे, म्हणून हा शब्द ॲज इट इज राहील. निसंदेह. निसंदेह हा शब्द जशाचा तसा राहत असतो, म्हणजे विसर्ग कायम राहत असतो. का? तर विसर्गाच्या पुढे स हे व्यंजन आलं आहे म्हणून. आणि विसर्गाच्या पुढे श हा व्यंजन जरी असेल तरी विसर्ग कायम राहत असतो. हा नियम क्रमांक 10 आपण अभ्यासला. फक्त श आणि स असेल तेव्हाच. तेव्हाच स म्हणजे तेव्हाच कंडिशन आहे. विसर्गाच्या पुढे श किंवा स आल्यास विसर्ग हा कायम राहत असतो. नियम क्रमांक 11. विसर्गाच्या पुढे क्रू या धातूची कोणतीही रूपं आल्यास, क्रू या धातूची कोणतीही रूपे आल्यास विसर्गाचा स होतो व संधी होते. क्रूची रूपे कोणती हे आपल्याला सुरुवातीला माहीत असणं महत्त्वाचं आहे. क्रूची रूपं म्हणजे कर, कार, कर्ता हे तीन यांच्यापैकी कोणताही क्रूचा रूप असेल तेव्हा विसर्गाचा काय होत असतो किंवा विसर्गाच्या जागी आपण काय लिहित असतो? तर स हे व्यंजन घेत असतो. यामध्ये तीर आणि कार हे दोन पद किंवा दोन शब्द आहेत. नियमानुसार विसर्गाच्या पुढे काय आहे? तर क्रूचं रूप आहे हे कार, म्हणून विसर्गाचा काय होईल? तर स होईल किंवा विसर्गाच्या जागी स हे व्यंजन लिहिले जाईल आणि संधी होऊन आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजे तिरस्कार. तिरस्कार हा शब्द कसा तयार झाला आहे? तीर आणि कार हे दोन पद किंवा दोन शब्द एकत्र येऊन तिरस्कार हा शब्द तयार झालेला आहे. इकडच्या साईडला विसर्गानंतर राईट साईडला क्रूची रूपे असतील तेव्हा क्रूची रूपे कोणकोणती? कर, कार आणि कर्ता हे तीन शब्द किंवा हे तीन पद असतील तेव्हाच स विसर्गाच्या जागी आपल्याला लिहायचा असतो.
यामध्ये देखील वय आणि कर हे दोन पद किंवा दोन शब्द आहेत. यामध्ये विसर्गाच्या नंतर काय आहे तर क्रूचं रूप आहे कर. म्हणून विसर्गाच्या जागी काय आपण लिहिणार किंवा काय घेणार तर स हे व्यंजन घेणार आणि आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच वयस्कर. वयस्कर हा शब्द कसा तयार झालेला आहे, वय आणि कर हे दोन शब्द एकत्र येऊन वयस्कर हा शब्द तयार झालेला आहे. यामध्ये पुढील उदाहरण आहे. पहिलं पद आहे पुर आणि दुसरं आहे कर्ता. यामध्ये कर्ता हा क्रू धातूचं रूप आहे. म्हणून आपण विसर्गाच्या जागी स हे व्यंजन घेणार. स हे व्यंजन केव्हा घेतो आपण, जेव्हा इकडे क्रूची रूपे असतील. क्रूची रूपे कोणती, कर, कर्ता, कार इत्यादी. यामध्ये पुरस्कर्ता, पुरस्कर्ता हा शब्द आपल्याला मिळत असतो. पुरस्कर्ता हा शब्द कसा तयार झाला आहे आपल्याला समजलं असेल. मराठीमध्ये काही विशेष संधी आहेत त्या आपल्याला माहीत असणं महत्त्वाचे आहेत. विशेष संधी यामध्ये पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. विशेष संधी कोणत्या आहेत तर पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. नावावरूनच ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पूर्वरूप म्हणजे काय तर ते आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. यामध्ये देखील पहिलं पदमध्ये लास्टचा जो वर्ण असतो तो स्वर असतो आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा देखील स्वर असतो. पूर्वरूप संधीमध्ये देखील आणि पररूप संधीमध्ये देखील. यामध्ये काही आणि असा हे दोन शब्द आहे. हे दोन शब्द किंवा हे दोन पद एकत्र येऊन आपल्याला कोणता शब्द मिळत असतो हे आपल्याला सर्वांचा परिचयाचा शब्द आहे काहीसा. हा शब्द आपल्याला मिळत असतो. काही आणि असा हे दोन पद एकत्र येऊन काहीसा हा शब्द आपल्याला मिळत असतो. यामध्ये काय झाले आहे तर अ हा रिमूव्ह झालेला आहे. म्हणजेच पहिल्या पदानुसार संधी झालेली आहे काहीसा. म्हणून याला पूर्वरूप संधी असे म्हणतात. आणि यामध्ये नदी, आत हे दोन आहेत पद. हे दोन पद आहेत. हे दोन पद एकत्र येऊन आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच नदीत. यामध्ये देखील पहिल्या पदानुसार संधी होत आहे, पूर्वरूप घेतले जात आहे. यामध्ये आ हा रिमूव्ह होत आहे म्हणून आपण याला पूर्वरूप संधी असे म्हणतो. पूर्व म्हणजे काय तर अगोदर. पूर्वरूप संधीमध्ये काय पहिल्या पदानुसार संधी होत असते आणि इकडचा जो स्वर असेल तो रिमूव्ह होत असतो आणि आपल्याला शब्द मिळत असतो. काही आणि असा हे दोन शब्द मिळून काहीसा हा शब्द तयार होतो. आणि नदी आणि आत हे दोन पद किंवा दोन शब्द एकत्र येऊन नदीत हा शब्द आपल्याला मिळत असतो. पूर्वरूप संधी आणि पररूप संधीमध्ये काय आहे, पूर्व म्हणजे काय तर अगोदर आणि पर म्हणजे काय तर दुसरे. म्हणजेच दुसरे पद हे त्यामध्ये मिक्स होत असते म्हणून त्याला आपण पररूप संधी असे म्हणतो. सांग आणि एन हे दोन पद किंवा दोन शब्द आहेत. हे दोन पद किंवा दोन शब्द एकत्र येऊन सांगेन हा शब्द आपल्याला मिळत असतो. सांग आणि एन हे दोन पद एकत्र येऊन सांगेन हा शब्द आपल्याला मिळतो. हा ए या ग मध्ये मिक्स होऊन आपल्याला शब्द मिळत असतो म्हणून त्याला आपण पररूप संधी असे म्हणतो. पर म्हणजेच काय तर दुसरं पद हे यामध्ये महत्त्वाचं असतं. यामध्ये एक आणि एक हे दोन पद आहेत. हे दोन पद एकत्र येऊन आपल्याला कोणता शब्द मिळतो हे आता आपल्या सगळ्यांना सांगता येत असेल. एक एक. हा ए या क मध्ये मिक्स होतो आणि आपल्याला एक एक हा शब्द मिळत असतो. आपल्याला समजलं असेल मराठी व्याकरणातील संधी. यामध्ये आपण 3 उपघटक अभ्यासले. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. तसेच मराठीतील विशेष संधी देखील आपण पाहिल्या. पूर्वरूप संधी आणि पररूप संधी या विशेष संधी आहेत. मराठी व्याकरणामध्ये जे संधी हा घटक आहे त्यावर आधारित जे उपघटक आहेत त्यामध्ये जे नियम आहेत त्या नियमावर आधारित उदाहरणांचा सराव आपण केलेला आहे. जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते आपल्या जास्त स्मरणात राहत असते.
आपण पुढील भागामध्ये पुढील घटकासह भेटणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.